बॉन्डेज सेक्सची कल्पना. एकांतात दोघे भेटले. तिने त्याचे हात बांधले. वेस्टर्न स्टाईल प्रपोज करणार असल्याचं आमिष तिनं त्याला दाखवलं होतं. पाय बांधून सेक्स करण्याची तयारीही झाली. एका बेडवर सोबत काही वेळ घालवला आणि त्यानंतर प्रियसीनं प्रियकराला जाळलं. कारण काय तर तो तिला इग्नोर करायला लागला होता. प्रेमी युगुलांमध्ये, खास करून कॉलेजच्या युवकांमध्ये, प्रेमात साधा मेसेजला रिप्लाय नाही केला तर प्रेम संपलंय की काय असं वाटायला लागतं. या अशा इग्नोर करण्याने प्रेमाच्या आणाभाका विरळ होतात आणि ब्रेकअप पर्यंत गोष्टी जातात. पण तिथं बेंगलुरूमध्ये प्रियकर आपल्याला इग्नोर करतोय, तो आधीच्या प्रेयसीच्या संपर्कात आहे म्हणून आपल्याला इग्नोर करतोय, या संशयातूनच एका प्रेयसीनं प्रियकराची हत्या केली. त्याआधी बॉन्डेज सेक्सचं जाळं विणलं. त्याला तिच्या बेडपर्यंत आणलं. काही वेळ सोबत घालवला. नंतर अघटित घडलं. प्रेमा आणि किरण एकाच ऑफिसात काम करायचे. हाय बाय वरून प्रकरण प्रेमापर्यंत गेलं. प्रेमाच्या कुटुंबियांनाही किरण आणि प्रेमा हे चांगले मित्रमैत्रिणी आहेत, सहकारी आहेत असंच वाटायचं. प्रेमाला नेण्यासाठीही कधी कधी किरण तिच्या घरी यायचा. अगदी घराच्या दरवाजातनं तो तिला गाडीवर बसवून ऑफिसात न्यायचा. सगळं असं व्यवस्थित सुरू होतं. पण मध्येच काहीतरी बिनसलं. 21 एप्रिलची सकाळ. त्या दिवशी घरात कोणी नसताना प्रेमानं किरणला घरी बोलावलं. प्रेमा किरणला त्या दिवशी पुन्हा प्रपोज करणार होती. तिने किरणला वेस्टर्न स्टाईल प्रपोज करण्याचं आश्वासन दिलं होतं. सरप्राईजही द्यायचंय असं सांगून प्रेमाने किरणलाच घरी बोलावलं होतं. घरातले सगळे ऑफिसला निघून गेल्यावर किरण घरी आला. प्रेमाने त्याचं स्वागत केलं, ते फुलांचा गुच्छ देऊन. त्यानंतर ती त्याला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. तिथे त्यांनी गप्पा मारल्या, एकमेकांशी हास्य विनोद करत वेळ घालवला आणि त्यानंतर प्रेमाने वेस्टर्न स्टाईल प्रपोज करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यासाठीची तयारी सुरू केली. तिने किरणला बेडवर झोपवलं, त्याच्या जवळ गेली, त्याच्या डोळ्यावर हळूच पट्टी बांधली. आता किरणचे हात तिने हातात घेतले आणि ते हँडकफमध्ये, म्हणजे हातकड्या ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, त्याच्यामध्ये अडकवून बेडला बांधले. या सगळ्या गोष्टी किरणसाठी नवीन होत्या. तो प्रेमाला विचारत होता, हे काय आहे, ती असं का करतेय. प्रेमाने त्याला सांगितलं, यालाच तर वेस्टर्न स्टाईल प्रपोज करणं असं म्हणतात. त्यानंतर प्रेमाने किरणचे पायही बेडला बांधले. किरणला आता मात्र भीती वाटायला लागली होती. पण त्याला वाटत होतं की काहीतरी सरप्राईज असेल. काही सेकंदातच किरणच्या मनातल्या सरप्राईजच्या उत्सुकतेची जागा आता भीतीनं घेतली. किरणच्या मनातला संशय अधिक दाट होत गेला की त्याच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडतंय असं त्याला सारखं वाटायला लागलं. त्याला भीती वाटायला लागली होती, काहीतरी भयंकर होणार याची. प्रेमानंही मनात काहीतरी ठरवलं होतं. आता तिनं किरणच्या अंगावर काहीतरी ओतलं. थोड्याच वेळात किरणच्या लक्षात आलं की प्रेमाने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतलंय. घरभर पेट्रोलचा वास भरून राहिला होता. तो काही बोलणारच इतक्यात त्याचं शरीर भाजू लागलं. बघता बघता त्याच्या शरीरानं आणि बेडनं पेट घेतला होता. किरण ओरडायला लागला. तो जळत होता आणि त्याची प्रेयसी त्याचे व्हिडिओ काढत तिथंच उभी होती. आता किरण आगीनं भाजल्यानं होणाऱ्या वेदनेनं विव्हळायला लागला होता. मोठमोठ्यानं ओरडत होता. थोडं आधी जाऊयात. ऑगस्टमध्येच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि त्यानंतर 14 फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेलाच प्रेमानंच किरणला प्रपोज केलं होतं. दोघे फिरायचे, बोलायचे. पण हळूहळू हे प्रेम ओसरायला लागलंय असं प्रेमाला वाटायला लागलं होतं. किरण तिला इग्नोर करतोय असं तिलाच वाटायला लागलं होतं. तो तिचे फोन, मेसेज यांना पूर्वीसारखा रिप्लाय देत नाही असंही तिलाच वाटायला लागलं होतं. तिला संशय यायला लागला होता की किरणच्या आयुष्यात त्याची आधीची गर्लफ्रेंड परतली आहे आणि आता त्यांच्यात पुन्हा जवळीक वाढतेय. प्रेमा तरीही किरणला गिफ्ट देण्याची स्वप्न रंगवत होती. तशी स्वप्न त्याच्याबरोबर शेअरही करत होती. अशातच एकदा प्रेमाला किरणच्या मोबाईलमध्ये त्याच्या जुन्या गर्लफ्रेंड बरोबरचा फोटो दिसला. तो फोटो मात्र लेटेस्ट होता. प्रेमाला आता विश्वास बसला की किरण आणि त्याची जुनी गर्लफ्रेंड यांच्यात पुन्हा जवळीक वाढली आहे. आता मात्र प्रेमाचं डोकं सटकलं होतं. तेव्हा किरण आणि प्रेमामध्ये तुंबळ वाद सुद्धा झाला होता. हा फोटो पाहिल्यावर किरणनं प्रेमाला समजावलं, पण प्रेमाच्या डोक्यातून संशयाचं भूत काही जात नव्हतं. दरम्यान प्रेमाकडे किरण दुर्लक्ष करतोय असंच तिला वाटत होतं. मग ती आणखीन वैतागली. आतल्या आत त्रास करून घेत राहिली. त्यानंतर एकदा तिनं किरणला काहीतरी निश्चयानं फोन केला. त्याला गिफ्टचं आमिष दिलं. तिनं किरणला नवीन बाईक आणि नवा मोबाईल देण्याचं आमिष दाखवलं. वाढदिवसाला हे गिफ्ट ती किरणला देणार असं तिनं किरणला सांगूनही टाकलं होतं. एकदा ते गाडी बघूनही आले होते, जी गाडी तब्बल 4.5 लाखांची होती. पण प्रेमाच्या डोक्यात किरणबद्दल संशयाचं भूत अजूनही होतंच. तेव्हा तिनं किरणचा काटा काढायचं ठरवलं. दुसरीकडे तिनं किरणला फोन केला. तेव्हा तिला कळलं की तिचा फोन किरणनं ब्लॉक केलाय. आता मात्र प्रेमाच्या डोक्यात संशयाची जागा सुडानं घेतली होती. किरणला सरप्राईज द्यायचंय असं तिनं फोनवर त्याला
कसं करून सांगितलं. वेस्टर्न स्टाईल प्रपोज करत सरप्राईज देणार असं किरणला तिनं आश्वासन दिलं. ही गोष्ट किरणसाठी खूप एक्साइटिंग होती. त्याला वाटलं प्रेमानं सांगितलेली बाईक आणि मोबाईल त्याला ती आज आता देणार आहे जेव्हा ती त्याला बोलवते. प्रेमानं त्याला घरी बोलावलं तेव्हा तो तीच स्वप्न रंगवत होता. तिनं त्याला तिच्या घरी एकांतात भेटायला बोलावलं. तीच ती तारीख होती 21 एप्रिलची. त्यावेळी प्रेमानं बेडला बांधून किरणला जाळलं. किरण मोठमोठ्यांदा ओरडायला लागला, विवळायला लागला. तेव्हा प्रेमा घरातल्या दुसऱ्या खोलीत गेली. दरम्यान किरणला बांधून जिथं जाळण्याचा प्रयत्न झाला होता त्या बेडरूममधनं धूरच धूर घराच्या बाहेर जायला लागला होता. या धुरामुळे एक शेजारी पळत प्रेमाच्या घरात आला. त्यानं घराची बेल वाजवली होती पण दरवाजा उघडाच होता. ही आश्चर्याची गोष्ट. किरणला ज्या खोलीत जाळलं होतं त्या खोलीतनं बराच धूर येत होता. त्यामुळे तो शेजारी सगळ्यात आधी त्या खोलीच्या दिशेनं गेला. त्याला तिथं आग दिसली, काहीतरी जळत असलेलं दिसलं. त्यानंतर तो दुसऱ्या रूममध्ये गेला जिथं त्याला प्रेमा निर्वस्त्र दिसली आणि घाबरलेली दिसली. या शेजाऱ्यानं प्रेमाच्या अंगावर तिथलीच एक चादर ओढून घातली आणि प्रेमाला त्या घरातनं आधी बाहेर काढलं आणि त्यानंतर तिच्या भावाला फोन केला. शेजाऱ्यानं प्रेमाच्या भावाला फोनवर सांगितलं की घरात आग लागली आहे. थोड्याच वेळात तिथं पोलीस सुद्धा आले. पोलीस आल्यावर घरातल्या गोष्टींची, घडलेल्या घटनेची नोंद घ्यायला ते लागले. पोलिसांना तिथं जळालेला मृतदेह मिळाला. त्यानंतर पोलिसांनी प्रेमाला प्रश्न सुद्धा विचारले. पोलिसांना प्रेमांनी सांगितलं की तो किरण आहे. तो किरण तिचा मित्र आहे. ते एकमेकांवर प्रेम करतात आणि तो भेटायला आला, घरी आला तेव्हा अचानक ही घटना घडली. प्रेमा तेव्हा वॉशरूममध्ये गेली होती आणि तिला असं लक्षात आलं की तिथं आग लागली आहे आणि काहीतरी जळतंय. तेव्हा तिला कळलं की किरणच जळतोय. पण तिला याच्याबद्दल याच्या आधी काही माहीत नव्हतं. पोलिसांना सुरुवातीला प्रेमाच्या म्हणण्यानुसार ही घटना दुर्घटना असल्यासारखंच वाटलं. त्यानंतर त्यांनी बघितलं तर ज्या घरात बेडवर किरणचा मृतदेह होता त्या तिथं त्यांनी अगदी व्यवस्थित निरीक्षण केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्या मृतदेहाचे हात आणि पाय असं दोन्हीही बांधलेलं असावं. कारण त्याच्या हाताला ज्यानं बांधलं होतं ते तिथं चिकटलं होतं आणि तिथल्या मृतदेहाच्या एकूण अवस्थेवरनं तो मृतदेह बांधलेला आहे असा संशय पोलिसांना येऊन गेला. त्याचबरोबर त्याच रूममध्ये एका कोपऱ्यात पोलिसांना एक बाटली मिळाली, ज्या बाटलीत पेट्रोल होतं. पोलिसांना आता यावरनं संशय यायला लागला. म्हणून मग त्यांनी एरियातले CCTV पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की किरण जेव्हा प्रेमाच्या घरी आला होता तेव्हा त्याच्या हातात कसलीही बाटली नव्हती. याचा अर्थ ती बाटली किरणनं आणली नव्हती. पोलिसांनी त्यानंतर प्रेमाच्या भावाला विचारलं, तिच्या इतर घरातल्यांनाही विचारलं. त्या सगळ्यांनी सांगितलं की काल रात्रीपर्यंत किंबहुना सकाळपर्यंत त्या घरात ती बाटली त्यांच्यापैकी कुणीच पाहिली नव्हती. पोलिसांनी जेव्हा तो जळालेला मृतदेह बघितला तेव्हा त्यांना जो संशय आला होता, त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी पेट्रोलची ती बाटली बघितली आणि भाऊ आणि घरातल्या इतरांच्या सांगण्यावरनं त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी काळबेरं नक्की आहे. आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस किरण व्यतिरिक्त त्या घरात प्रेमा एकटी होती. त्यामुळे मग आता पोलिसांनी प्रेमाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रेमा जिथं लपून बसली होती त्या रूममध्ये पोलिसांना एक विषाची बाटली आणि काही गोळ्या मिळाल्या होत्या. पोलिसांनी जेव्हा प्रेमाची साक्ष घ्यायला सुरुवात केली तेव्हा प्रेमानं काही गोष्टी त्यांना सांगितल्या. पोलिसांनी प्रेमाला सांगितलं की तू जे सांगतेस त्यात दम नाही. तू म्हणतेस त्याप्रमाणे किरण जेव्हा जळत होता तेव्हा तू वॉशरूममध्ये होतीस हे तू खोटं सांगतेस. अर्थात पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या सुद्धा दाखवला आणि त्यानंतर प्रेमानं सर्व भडाभड सांगून टाकलं. प्रेमानं तिचा गुन्हा कबूल केला. किरणला बांधून जाळल्याचं तिनं पोलिसांकडे कबूल केलं. मी त्याच्यावर प्रेम करत होते, सर्व ठीक होतं. पुढे मागे आमचं लग्नही झालं असतं पण त्याच्या आयुष्यात त्याची आधीची गर्लफ्रेंड आल्यानं तो मला इग्नोर करायला लागला होता. त्याचं इग्नोर करणं मला सहन झालं नाही. मी सगळं सहन केलं असतं पण त्याने इग्नोर करणं मला सहन होणार नव्हतं. म्हणून मी ठरवलं होतं याला मारून मी जीव देणार होते. पण किरणचा जळतानाचा व्हिडिओ काढत असताना त्याच्या ओरडण्यानं विव्हळण्यानं मी घाबरून गेले. मला त्याचं ओरडणं तडफडणं सहन झालं नाही. त्यामुळे मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन लपून बसले आणि हा बनाव केला. आता प्रेमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तिने तिच्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे पण पोलीस इतर काही गोष्टी सुद्धा पुराव्यादाखल जमवत आहेत. केवळ इग्नोर करतो म्हणून कुणी कुणाचा असा निर्घुण जीव घेईल का? ज्याच्यावर भरपूर प्रेम करतो त्याला त्रास होऊ नये म्हणून आपण काय काय करतो. लोक तर प्रेम केलं त्याचं हसत हसत लग्न, त्याचा संसार सुद्धा स्वीकारतात. इथं फक्त संशयामुळे आणि इग्नोर करतोय असं वाटून प्रियकराचा निर्गुण खून केला, याला प्रेम म्हणावं का? खरंच प्रेमात चुकली होती का?